हे पद्म नीलभृंगा अजाचिता व्यंगा सकल रंगातीत तू। हो, अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी 11व्या अध्यायाच्या असणार सुरुवातीला असणार आमचे श्रीधर स्वामी असणार त्या भगवंताचं स्तवन महाराज असणार करतात। कोणी असणार भगवंताचं, त्या भगवंताचं ज्यानं हा देह असणार त्या ठिकाणी दान दिला आणि त्या देहानं असणार त्या ठिकाणी भगवंताचं भजन असणार करणाऱ्या त्या असणाऱ्या भगवंताला जो असणारा त्या ठिकाणी शिराब्दीचा महाराज असणारा त्या ठिकाणी रहिवासी शेषाचं शयन ज्या भगवंताला आहे त्या भगवंताला असणारा त्या ठिकाणी म्हणले, भगवंता तुम्ही असणारा त्या ठिकाणी कसे आहात तर हृदयस्थ महाराज असणारा प्रत्येकाच्या जडजीवाच्या हृदयामध्ये असणारा राहून भक्ताचा असणारा त्या ठिकाणी कैवार असणारा घेणारे भक्ताला असणारे निर्विघ्न करणारे असे असणारे तुम्ही कैटवधारी असणारा त्या ठिकाणी आहात असं म्हणणं असणारं श्रीधर स्वामीचं येऊ लागलं। नीलग्रीवा भूषणारी रोहना पयोग धीर धय रत्न मनमोहना सरजित भोव जनका नीलवर्णा सप्तावरणा वेगळा तू। महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की भगवंता तुम्ही असताना त्या ठिकाणी कसे आहात या असताना देहाला महाराज सप्त आवरण असताना त्या ठिकाणी या सप्त आवरणाच्या वेगळे असताना तुम्ही त्या ठिकाणी आहात। पुन्हा आणखीन म्हणू लागले महाराज त्या ठिकाणी असणार आमच्या असणारे श्रीधर स्वामी असणारे विशेष महाराज असणारे त्या ठिकाणी भगवंताला नाव असणारे त्या ठिकाणी देतात। पुन्हा महाराज असणारे त्या ठिकाणी कोणीही महाराज असताना जडजीवांना असं असणारं कार्य करावं की त्या कार्याच्या योगानं असणारं त्याचा जो काही जनित आहे त्याला जो काही सांभाळणार आहे ना त्याचं असणारं नाव निघावं। महाराज असताना इथं म्हणू लागले त्या लक्ष्मीची असणारी इतकी अगाध असणारी त्या ठिकाणी कीर्ती आहे, लक्ष्मी माता असणारी इतक्या श्रेष्ठच ना की काय सांगावं। महाराज असताना त्या ठिकाणी त्या विष्णूला असताना सोडून लक्ष्मी असणारी कधीही असणारे त्या ठिकाणी राहत नाहीत। म्हणून इथं असणारे श्रीधर स्वामी असणारे विशेष करून भगवंताला म्हणले की भगवंता ती असणारी कोणती महाराज असणारी क्षीरसागराची असणारी कन्या कोण लक्ष्मी आणि त्या लक्ष्मीच्या गळ्यातील असणारं तुम्ही मंगलसूत्र रूपानं असणारं त्या सौभाग्याचं लेणं असणारं त्या ठिकाणी त्या लक्ष्मीचे आहात ना महाराज असताना अशा रीतीने असताना त्या भगवंताला असताना माझा असताना साष्टांग नमस्कार असताना असं म्हणतात। अनंत कोटी काम सुंदरा सकल रंग चालका परम उदारा अमला परा भारती अगोचरा निर्विकारा निर्द्वंद्वा। महाराज असताना तुम्ही निर्विकार आहात, निर्द्वंद्व असताना तुम्ही त्या ठिकाणी आहात। तुमच्या अंतःकरणामध्ये कोणताही भेदभाव असताना त्या ठिकाणी नाही। त्या ठिकाणी तुम्ही असताना सर्व कार्य असताना करता पण कार्याच्या असणारा अलिप्त भगवंता तुम्ही त्या ठिकाणी आहात असे श्रेष्ठ भगवंता असताना तुम्ही त्या ठिकाणी आहात म्हणू लागले। भवनाग विदारक पंचानना द्विज जन मन मांदूर रत्ना नाकळसी पंचास्याच्या ध्याना सकल कल्याण निकेतना। भगवंता तुम्ही असणारी कशी आहात महाराज असताना ऋषीश्वराच्या कंठामध्ये तुम्ही असणारे रत्न रूपानं असताना त्यांच्या असताना राहतात म्हणून लागले। तुम्ही असणारे त्या ठिकाणी कसे आहात पंचाक्षरी मंत्राचा जप असणारे कोणी असणारे त्या ठिकाणी काय करावा तपश्चर्या असणारे त्या ठिकाणी करावी, त्या मंत्राचा कोट्याधीशी जप असणारे त्या ठिकाणी करावा, किती अहोरात्र असणारे नित्य असणारे त्याने जप करावं पण महाराज असणारे त्याच्या असणारे ध्यानामध्ये तुम्ही येता का नाही म्हणले भगवंता अशा असणारे तुम्ही त्या ठिकाणी सर्व श्रेष्ठ आहात म्हणणं असणारे श्रीधर स्वामीचं येऊ लागलं। दुर्जन दानव कुल निकृंतना हरिवर्ग प्रताप भंजना गहन माया विपिन दहना दमनाशना ज्ञान सूर्या। महाराज असताना तुम्ही त्या ठिकाणी कशी आहात म्हणणारे तर दुष्टाच्या असणाऱ्या कुळाचं निर्दोष असताना तुम्ही त्या ठिकाणी करता जे काही दुर्जनत ना महाराज या दुर्जनाला असताना त्या ठिकाणी कसं कार्य महाराज असताना करता की त्याला असताना त्या ठिकाणी भगवंता तुमचं अस्तित्व असताना आहे तुम्हीच असताना सर्व काही चालवताना ही असताना दुर्जनाला तुम्ही असताना दाखवून देता त्या दुर्जनाला महाराज असताना संहार दुर्जनाचा तुम्ही असताना त्या ठिकाणी करता आपल्या भक्ताचं पालन असताना भगवंता तुम्ही करता एवढे असताना तुम्ही त्या ठिकाणी श्रेष्ठ आहात म्हणू लागले। अगम्य तू दशशत नयना न वर्णवसी दशशत वदना दशशत हस्ताची आक्रियना नाढळसी तू शोधिता। महाराज असताना त्या ठिकाणी तुम्ही असताना त्या ठिकाणी कसे आहात 10 अवतार असताना तुम्ही त्या ठिकाणी घेतले 10 वदनाच्याला असणार 10,000 असणार त्या
ठिकाणी मुखाच्याला असताना तुम्ही वर्णन असताना करू शकत नाही. तुम्ही असताना इंद्राला, शेषाला आणि सूर्याला. इंद्र असताना जो काय आहे ना, इंद्र असताना त्या ठिकाणी कसा आहे तर महाराज असताना हा इंद्र जरी महाराज असताना त्या ठिकाणी कसा सर्वश्रेष्ठ देवामध्ये असला तरी त्याला असताना कळत नाही. तुम्ही असताना शेषाला असताना त्या ठिकाणी 10,000 मुख असताना त्या ठिकाणी शेषाला महाराज त्या 10,000 मुखावाल्याला असताना तुम्ही त्या ठिकाणी कळत नाही. तर ब्रह्मदेव असताना त्या ठिकाणी किंवा असताना सहस्त्र किरण असताना सूर्याला महाराज असताना त्या ठिकाणी 10,000 किरणावाला सूर्य महाराज असताना या सूर्याला सुद्धा तुम्ही असताना तुमची मोहती असताना कळू देत नाही. तुमचं कार्य त्याला सुद्धा महाराज असताना भगवंता कळत नाही. एवढे तुम्ही श्रेष्ठ आहात म्हणू लागले. निकट भीमा तट विहारा आदि पुरुषा श्री दिगंबरा ब्रह्मानंदा श्रीधरवरा पुढे चरित्र चालवी. हो, मग भगवंता अशा असताना तुम्ही त्या ठिकाणी आहात. भीमा तिरीला असताना तुम्ही त्या ठिकाणी रहिवास महाराज असताना केला. तुम्ही असताना त्या चंद्रभागेच्या तीरावरती महाराज असताना राहतात. असे तुम्ही श्रेष्ठ आहात ना. मग हा ग्रंथ महाराज असताना तुम्ही त्या ठिकाणी माझा असताना मी लिहिलेला असताना ग्रंथ असताना तुम्ही त्या ठिकाणी पुढे असताना चालवा. हे कार्य असताना माझं तुमच्या कृपेनं असताना पूर्ण करून घ्या भगवंता म्हणणं असणारं आमच्या श्रीधर स्वामीचं येऊ लागलं. दशमाध्यायाच्या अंती कथा हरिशी स्तवोनी नारद पिता गोपवसे देऊनी मागुता निज स्थानासी पावला. महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की 10व्या अध्यायाच्या अंती महाराज असताना त्या ठिकाणी काय केलं. महाराज असताना ब्रह्मदेव विशेष करून त्या ठिकाणी कथा कीर्तन असताना कशामुळे महाराज असताना ऐकायचं की याच्यातून आपल्याला काहीतरी महाराज असताना ज्ञान असताना भेटलं पाहिजे. आपल्याला असताना भक्ती महाराज असताना भगवंताची कशी करावी. आपण भक्ती केली तर आपल्या असताना मुलाला बाळाला असताना कोणतं सुख महाराज असताना त्या ठिकाणी मिळतं याचं ज्ञान होऊन आपल्याला असताना त्या ठिकाणी जे काही महाराज असताना त्या ठिकाणी आपला वंश आहे किंवा आपली जी काही धनसंपदा आहे महाराज असताना ही सात्विक व्हावी आणि आपलं पुण्य होऊन आपलं असताना त्या ठिकाणी जे काही महाराज असताना पुढचं कुळ आहे किंवा असताना पुढची संतती याला सौख्य असताना लाभावं म्हणून महाराज असताना त्या ठिकाणी करावं. इथं असताना डायरेक्ट आमच्या श्रीधर स्वामीला म्हणायचं नव्हतं का की ब्रह्मदेव असताना त्या ठिकाणी या ब्रह्मदेवानं असताना त्या भगवंताचं स्तवन केलं स्तुती केली आणि ब्रह्मदेव आपल्या महाराज असताना निधामाला असताना त्या ठिकाणी गेले असं न म्हणता महाराज असताना त्या ठिकाणी काय केलं. जो ब्रह्मदेव कोणता ब्रह्मदेव तो ब्रह्मदेव ज्याचा मुलगा असताना त्या ठिकाणी नारद मुनी आहे. या नारद मुनीचं महाराज असताना नाव घेतलं. वडिलांना कार्य केलं पण मुलाचं नाव निघत का निघत महाराज तर त्या मुलाचं कर्तव्य इतकं श्रेष्ठ आहे महाराज की त्या मुलाला असणारं तिन्ही लोकांमध्ये असणारं भ्रमण करायचं असणारं सामर्थ्य त्या ठिकाणी आलं. सर्व असताना त्यांना सर्व असताना जे काही आपला देह आहे हा असणारा भगवंताच्या कार्यामध्ये असताना त्या ठिकाणी लावला. हरीची भक्ती असणारी केली साधू संतांची भक्ती केली ना हरी रूप असताना त्या ठिकाणी झाला ना म्हणून नारद मुनीचं नाव असताना त्या ठिकाणी श्रीधर स्वामी असताना घेतलं आणि म्हणू लागले त्या नारदाचा पिता स्तवन असताना भगवंताचं केलं आणि कुठे गेला सत्य लोकांमध्ये असताना त्या ठिकाणी गेला. ही कथा असणारी 10व्या अध्यायाच्या ठिकाणी असणारी झाली. आता 11वा अध्याय महाराज असताना त्या ठिकाणी सुरू आहे म्हणतात. यावरी प्रातःकाळी एके दिवसी गोगोप घेऊन वैकुंठ विलासी आला तमारी कन्या तिरासी लावण्य राशी जगदात्मा. मग अशा रीतीने असताना कोण आमचे श्रीधर स्वामी सांगू लागले महाराज एके दिवशी असताना सकाळी असताना त्या ठिकाणी भगवंत उठले. रोजच्या सारखं असताना त्या ठिकाणी सर्व काही सकाळचं कार्य महाराज असताना केलं आणि सर्व गोपाळ घेऊन असताना त्या ठिकाणी भगवंत कुठे गेले म्हणतात तर यमुना तीरावरती असताना त्या ठिकाणी गोपाळ वासरे घेऊन असताना गायी घेऊन असताना भगवंत त्या ठिकाणी वनामध्ये गेले म्हणतात. उष्ण काळ वसंत मास माध्यान्नासी आला चंडांश त्याच्या कर प्रतापे सकलांस तृषा विशेष वाढली. मग महाराज असताना काय झालं म्हणतात तर वसंत ऋतू असताना त्या ठिकाणी तो भर उन्हाळ्याचा दिवस असताना त्या ठिकाणी होता. ऊन असताना त्या ठिकाणी तापलं होतं. सूर्य असताना त्या ठिकाणी तप्त महाराज असताना झालता. डोक्यावरती सूर्य आलताना आणि त्या सूर्याच्या गरमीनं महाराज असताना त्या ठिकाणी सर्व गोपाळांना असताना ताना लागल्या. गायींना असताना ताना लागल्या. वासरांना असताना ताना महाराज असताना त्या ठिकाणी लागल्या म्हणतात. धावती गायीचे कळप प्रतांत भगिनी तिरा समीप ज्या रधी कालिया दुष्ट सर्प महादुर्मती वसे तेथे. महाराज या गायीला असताना त्या ठिकाणी या असणाऱ्या गोपाळांना असणाऱ्या ताणी महाराज असताना लागल्या. ताणीनं व्याकुळ झाले ना सर्वजण असताना त्या ठिकाणी कुठं महाराज असताना यमुनेच्या तीराला असताना येऊ लागले. मोठा असताना यमुनेचा डोह महाराज असताना त्या ठिकाणी होता आणि त्या डोहामध्ये असताना पाणी पिण्यासाठी
असणारे येऊ लागले. पण महाराज असताना आमचे श्रीधर स्वामी सांगतात की त्या डोहामध्ये कालिया नावाचा असताना नाग महाराज असताना त्या ठिकाणी राहत होता. तो असताना त्या ठिकाणी कसा होता, दुष्ट असताना त्या ठिकाणी होता आणि असा कालिया नाग त्या डोहामध्ये राहत होता म्हणतात. जगद्वंद्यासी टाकोनी मागे गो गोप पुढे धावती वेगे हरी समीप नसता कर्म भोगे प्राप्त झाले दुःख पै. महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की या गायी असताना पळाल्या, वासरा असताना पळाले, गोपाळ असताना त्या ठिकाणी पळाले, कृष्णाला माग असताना त्या ठिकाणी सोडलं आणि पुढं असताना पाणी पिण्यासाठी असताना भगवंताला माग सोडून असताना त्या ठिकाणी गेले ना. मग आमचे श्रीधर स्वामी असताना त्या ठिकाणी म्हणतात की हे असणारे त्या भगवंताला सोडून महाराज असताना पाणी पिण्यासाठी असताना गेले. ज्यानं भगवंताला सोडलं ना त्याला त्याचं महाराज असतं अनहित त्या ठिकाणी झालं. सुखाची प्राप्ती न होता दुःख असतं त्यांना प्राप्त झालं आणि तसे दुःखाला प्राप्त असतं या गायी वासरा असतं त्या ठिकाणी आणि आमचे गोपाळ महाराज असतं दुःखाला प्राप्त झाले म्हणतात. सेविताची यमुना जीवन गो गोप झाले गत प्राण यमानु जातीरी मृत्यू शयना सकळी केले एकदा. महाराज असताना त्या ठिकाणी काय झालं म्हणतात, गडबडीनं असताना गेले, सर्वांना असताना ताना लागल्या होत्या ना, सर्व जणांना असताना त्या ठिकाणी त्याचे पाणी महाराज असताना त्या ठिकाणी पिलं. पण पाणी असताना कालियाच्या युगानं दूषित असताना झालेलं होतं, विषाचं पाणी असताना त्या ठिकाणी पिलं ना. मग सर्वांचे प्राण महाराज असताना त्या ठिकाणी एकदाच असताना गेले. सर्वजण असताना त्या यमुनेच्या तीरावरती महाराज असताना मृतावस्थेत पडले म्हणतात. दुरावता धराधर तनुशयन अकल्पित विघ्ने पडती दारुण या लागी कमल पत्राक्षाने चरण न विसंभावे सर्वदा. महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणतात की ज्याला महाराज असताना त्या ठिकाणी विसर भगवंताचा पडला, जे असताना भगवंतापासून दूर असताना त्या ठिकाणी गेले ना, मग महाराज असताना त्यांना असताना त्या ठिकाणी काय होतं म्हणतात, दुःखाची प्राप्ती असताना त्या ठिकाणी होते. म्हणून महाराज असताना त्या ठिकाणी हरिभक्तांना असताना कधीही त्या भगवंताच्या चरणाच्या असताना दूर असताना त्या ठिकाणी जाऊ नये. त्या भगवंताच्या दूर गेलं तर भगवंत असताना त्या ठिकाणी काय होतं, जो कोणी भगवंताला विसरला ना त्याला थोर हानी असताना त्या ठिकाणी मिळते. म्हणून महाराज असताना हरिभक्तांना असताना भगवंताच्या चरणाच्या दूर जाऊ नये, त्या चरणाला असताना विसरू नये म्हणतात. हाती वंशवाद्य घेऊन तेथे पावला पद्माक्षी रमणा तव ते अनाथ प्रेते होऊन गो गोपाल पडिले. हो, मग अशा रीतीने सर्वजण आले, सर्वजण असताना मृत अवस्थेत मध्ये महाराज असताना त्या ठिकाणी पडले आणि मागून महाराज असताना त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा असताना आपली बासरी महाराज असताना हातामध्ये खांद्यावरती असताना काय होती, घोंगडी असताना होती, हातामध्ये काठी होती, डाव्या हातामध्ये वेणू असताना त्या ठिकाणी होता. अशा रीतीने भगवंत असताना यमुनेच्या तीरावरती त्या डोहावरती असताना आले ना. बघितलं महाराज सर्व असताना गायी वासरा असताना मृत अवस्थेत असताना पडले होते, गोपाळ असताना त्या ठिकाणी अनाथ महाराज असताना त्या ठिकाणी मृत होऊन असताना पडले होते म्हणतात. ऐसे देखोनी कृपा नव्हे निज वल्लभे कमलाधवे करुणा करे विलोकिता आघवे निद्रिस्ता परी उठती. मग अशा रीतीने असताना भगवंतानं सर्व असताना वर्तमान महाराज असताना त्या ठिकाणी जाणलं. जे काय गायी वासरं आणि गोपाळ त्या ठिकाणी असताना मृत पडले होते ना, भगवंताने कृपा दृष्टी महाराज असताना त्यांच्यावरती असताना त्या ठिकाणी टाकली. कृपा दृष्टीनं असताना न्यायलं की सर्वजण असताना झोपेतून कसे असताना उठतात तसे सर्वजण महाराज असताना त्या ठिकाणी उठून बसले म्हणतात. अनंत ब्रह्मांडीचे प्राण जीववी जो कृपावलोकनी तेने गोपधेनु त्याची क्षणी कृपा कटाक्षे उठविली. महाराज असताना त्या ठिकाणी कोणी म्हणाल की या भगवंतानं महाराज असताना इतके गोपाळ उठवलेच कसे. महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात अनंत ब्रह्मांड असताना या असताना या ब्रह्मांडामध्ये अनंत ब्रह्मांड आणि या ब्रह्मांडाला असताना चालवणारा प्रत्येकाची जिम्मेदारी असताना त्या ठिकाणी भगवंत असताना त्या ठिकाणी घेतो. सर्वांचं प्राणाचं रक्षण असताना त्या ठिकाणी करतो, सर्वांना झोपवितो आणि सर्वांना उठवण्याचं काम असताना तो भगवंत असताना करतो. पुन्हा त्याच्या पोटाची व्यवस्था महाराज असताना भगवंतच करतो. मग इतका भगवंत असताना त्या ठिकाणी सर्व ब्रह्मांडाचा असताना सांभाळ करतो, संगोपन करतो आणि त्याच्यासाठी महाराज असताना हे मृत झालेले असताना त्या ठिकाणी उठवणं किती महाराज असताना त्या ठिकाणी गोष्ट लहान आहे उन्हाळे. जो सर्व जगाला असताना पोषित आहे त्यांना असताना त्या ठिकाणी झोपेतून उठल्यासारखे असताना त्या ठिकाणी गोपाळ उठवले म्हणतात. मग उठून येते वेळा तटस्थ विलोकिती तमाल निरा
म्हणती याचे हाती जीवन कला सकल जीवांच्या असती हो हो. महाराज असताना त्या ठिकाणी गोपाळ असताना गायी असताना वत्स असताना त्या ठिकाणी उठले आणि गोपाळ असताना त्या ठिकाणी उठून बसले आणि भगवंताच्या असताना मूर्तीकडे असताना बघू लागले. आपल्याच असताना गालाला असताना हात लावू लागले आणि मनातली मनात म्हणू लागले, महाराज आम्ही पाणी पिलं आणि आम्हाला काहीतरी महाराज असताना झालतो, पण याची असणारी लीला असणारा आगाध आहे. हाच असणारा सर्व जगाला असताना चालवणार आहे. यानंच असणारं कार्य असताना आपलं काय केलं, धन्य असताना त्या ठिकाणी कार्य केलं. दुःख असताना आपल्याला प्राप्त झालं ना, त्या दुःखाला सुखामध्ये प्रवृत्त महाराज असताना परिवर्तन या भगवंतानं असताना केलं. याची आघात असताना त्या ठिकाणी लीला आहे असे गोपाळ असताना त्या ठिकाणी बोलू लागले. आम्ही प्राशिता विष जीवन समस्त पडिलो कुणपे होऊन येणे कृपेचे करुणी निकेतन आमुचे प्राण रक्षिले. काय म्हणून लागले महाराज असताना गोपाळ म्हणून लागले, आम्ही असताना ताण लागली म्हणून विषयाचं असताना पाणी पिलं आणि पाणी पिलं म्हणून मृत महाराज असताना त्या ठिकाणी आम्ही अचिचित असताना पडलो होतो. याच भगवंतांना असताना आपली लीला असताना दाखवली आणि आमच्या हृदयामध्ये असताना चेतना महाराज असताना या भगवंतांना आणली असे असताना त्या ठिकाणी गोपाळ म्हणू लागले. असो मनी विचारी जगदात्मा कालंदी हृदयी हा दुष्टात्मा यासी दवडावे न करावी क्षमा तरीच सर्व सुख होय. हो महाराज असताना मग भगवंत असताना बालकृष्ण असताना त्या ठिकाणी विचार करू लागले. गोपाळ असताना त्या ठिकाणी उठले ना म्हणू लागले, याच कालिंदीच्या डोहामध्ये असताना हा दुष्टात्मा महाराज असताना त्या ठिकाणी काली असताना राहतो. याला असताना इथून असताना जर नाही काढलं तर हा असताना सर्वांना त्रास महाराज असताना त्या ठिकाणी देणार आहे. मागूनही दिला आणि पुढेही असताना त्या ठिकाणी देणार आहे. म्हणून याला असताना या डोहामधून असताना काढणं हे महाराज असताना गरजेचं आहे. मग कसं असताना त्या ठिकाणी काढायचं पुढे असताना त्या ठिकाणी सांगू लागले. परम दुष्ट हा हे साचार सळसळाकडे यमुनेचे नीर जिकडे उदकावरून जाय समीर तिकडे सहार चरचर जीवा. महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की त्या डोहामध्ये असताना इतकं महाराज असताना विष या काल्या नागानं असताना त्या ठिकाणी सोडलं होतं की महाराज असताना त्या ठिकाणी सूर्य महाराज असताना इकडून असताना उगवावं आणि इकडं जावं ना, जिकडं सूर्य जाईल तिकडे असताना दुःख असताना भेटत होतं. या असताना विषयानं असताना सर्वांना दुःख असताना भेटत होतं. प्राणी मात्राला त्रास महाराज असताना या विषयानं होत होता म्हणतात. अंतरिक्षे द्विज जाता उडवण मृत्यू पावती चढफडवण कालिया नैनीचा पेटता अग्न बने जळून भस्म होई. महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की या डोहाच्या वरून जर असणार ऋषी महाराज असताना त्या ठिकाणी इकून तिकडे जर जाऊ लागले तर महाराज असताना त्यांना असताना त्या ठिकाणी काय होत होतं, ऋषी असताना जळून जात होते. पुन्हा महाराज असताना या कालियाच्या डोळ्यामधून असताना विषयाच्या ज्वाळा असताना निघत होत्या. त्यांना असताना उन्हची उन्ह महाराज असताना त्या ठिकाणी जळत होते. एवढं भयंकर महाराज असताना या कालियाचं असताना विष त्या ठिकाणी होतं म्हणतात. तेथीचा जिकडे जाय प्रभंजन तिकडे वृक्ष जाती जळण मग ते कोण प्राशील जीवन स्पर्शे ही जाण न करवे. महाराज त्या ठिकाणी असताना आमच्या असताना ग्रंथकर्ते सांगतात की त्या डोहामध्ये कालिया होता. कालियाचं विष असताना त्या ठिकाणी होतं ना, मग वारा असताना त्या डोहावरून असताना त्या ठिकाणी गेलो महाराज. जिकडे वारा असताना जाईल ना तिकडे महाराज असताना त्या ठिकाणी झाडाझुडपाची असताना रांगोळी असणारी वाऱ्याच्या असताना त्या ठिकाणी वाऱ्यानं महाराज असताना व्हायचं. वाऱ्यासंग विष असताना त्या ठिकाणी पांगायचं. मग वाऱ्यानं जर एवढं होत असलं तर त्या डोहाचं पाणी कोणी पित असेल का? महाराज असताना कोणीही त्या डोहाचं पाणी महाराज असताना पित नव्हतं म्हणतात. त्याची डोही येऊन कालिया बसावया काय कारण पूर्वी सर्व उरग मिळून माधव वहना शरण गेले. महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणतात की याच डोहामध्ये असताना कालिया असताना काय येऊन राहिला, का असताना काल्यानं हाच डोहा असताना त्या ठिकाणी निवडला. तो पूर्वी सांगू लागले की काय झालं म्हणले, पूर्वी असताना त्या ठिकाणी या सर्व सर्पांना असताना मिळून महाराज असताना त्या ठिकाणी काय केलं म्हणतात की या गरुडाची असणारी महाराज असताना त्या ठिकाणी पूजा महाराज असताना मांडली म्हणतात. म्हणती तू आमचा संहार करीसी तरी अभय देई एक आम्हासी तव सुपर्ण म्हणे प्रतिवर्षी
पूजा नेमेसी पै देणे. महाराज असताना हा गरुड असताना त्या ठिकाणी काय करत होता? गरुड हा सर्पाचा महाराज असताना त्या ठिकाणी शत्रू आहे. या गरुडांना असताना असं धरलं महाराज असताना दिनरजनी असताना कित्येक सर्प महाराज असताना त्या ठिकाणी मारून असताना या गरुडांना टाकायचे. मग गरुडाला सर्व असताना महाराज असताना सर्प जाती असताना शरण महाराज असताना त्या ठिकाणी गेल्या. गरुडाला असताना त्या ठिकाणी बोलल्या, गरुडा आम्हाला असताना त्या ठिकाणी मारू नको, आम्ही तुला असताना शरण आलो, आमचा जीव असताना त्या ठिकाणी वाचव. तर तेव्हा असताना गरुडांना सांगितलं की तुम्ही माझी असताना त्या ठिकाणी काय करता? दिन रजनी असताना माझी सेवा असताना करत जा, माझी मनोकामना असताना पूर्ण महाराज असताना त्या ठिकाणी करत जा. मला असताना वर्षातून एकदा असताना माझा सण महाराज असताना करत जा, माझी पूजा कर जा, मला अन्न असताना त्या ठिकाणी देत जा, मग मी असताना तुम्हाला त्या ठिकाणी मारणार नाही. सर्वी मान्य केले वचनासी, भाद्रपद शुक्ल पंचमीचे दिवसी, आदरे पूजावे विनायकासी, तरीच सर्पासी निर्भय. महाराज असताना त्या ठिकाणी म्हणू लागले, गरुडांना असताना सांगितलं तुम्ही असताना काय करा? भाद्रपद महिन्याची असताना शुक्ल पक्षी पंचमीला असताना माझी असताना पूजा महाराज असताना करत जा, मला असताना जीवन असताना त्या ठिकाणी घालीत जा, मग मी तुम्हाला असताना त्या ठिकाणी काही करणार नाही, तुम्हाला अभय मी असताना त्या ठिकाणी देतो म्हणतात. एक रथ भरी अन्न त्यावरी एक उरग ठेवून, देती खगपतीस नेऊन, नेमे करून प्रतिवर्षी. महाराज असतं दरवर्षी असतं या सर्पानं काय करायचं? महाराज त्या ठिकाणी असतं गाड्या 3 गाड्या असताना त्या ठिकाणी अन्न महाराज असतं भरायचं. 3 गाड्या अन्न असतं त्या गरुडाला असतं दरवर्षी असतं त्याचं पंचमीच्या दिवशी पूजा करायची गरुडाची. आणि पुन्हा एक सर्प महाराज असताना त्या ठिकाणी दर सालाला असताना एक सर्प असताना त्या गरुडाला असताना त्या ठिकाणी द्यायचा, असा नित्य नियम महाराज असताना या कोणी सर्पांना महाराज असताना त्या ठिकाणी चालू केला म्हणतात. तो हा कालियामध्ये करून न पूजी अरुणा अनुजा लागून, ते विहंगोत्तमे ऐकून, म्हणे जीवे मारीन कालिया. महाराज असताना मग अशा रीतीनं सर्व सर्प महाराज असताना त्या ठिकाणी या असताना गरुडाची अरुणाच्या भावाची असणारी पूजा महाराज असताना त्या ठिकाणी करत होते. पण या असताना कालियाला बलाचा असताना मध होता, कालिया असताना मोठा होता, ताकद असताना त्या ठिकाणी होती ना, म्हणून हा म्हणला आपण असताना त्या ठिकाणी या गरुडाची पूजा करणार नाही, याला असताना अन्न त्या ठिकाणी देणार नाही. हे कोणाला कळालं? त्या ठिकाणी गरुडाला असताना ही बातमी कळाली की कालिया आपलं पूजन करत नाही, आपल्याला अन्न असताना त्या ठिकाणी देत नाही. मग असताना त्या गरुडाला असताना राग आला. या असताना कालियाला मी असताना बघतो या कालियासोबत युद्ध करण्यासाठी, कालियाला असणार मारण्यासाठी गरुड महाराज असताना त्या ठिकाणी निघाले म्हणतात. अंडज प्रभू भेनेल पावया, ठाव कोठे न मिळे कालिया, तो यमुना डोही त्या पक्षीवर्या, शाप होता पूर्वीचा. मग महाराज असताना त्या ठिकाणी तो असताना गरुड महाराज असताना तिथून निघाला, जिथं राहत होता तिथून असताना कालियाला मारण्यासाठी असताना निघाला. कालियाला असताना भीती महाराज असताना गरुडाची असताना त्या ठिकाणी वाटली. आणि तो कालिया मुलाला मी कुठं राहू कुठं राहू कुठं राहू. मग त्याला असताना ती एक युक्ती महाराज असताना लक्षामध्ये आली, ध्यानामध्ये आली. आणि अशा रीतीनं महाराज असताना त्या ठिकाणी या गरुडाच्या भेन कुठं या यमुनेच्या डोहामध्ये असताना त्या ठिकाणी कालिया महाराज असताना आला म्हणतात. यमुना जीवनीचे मत्स्य काढोनी, उरगरी भक्षी अनुदिनी, तो तेथे सौभरी नामे महामुनी, भानुजातिनी तप करी. महाराज असताना त्या ठिकाणी यमुनेच्या डोहामध्ये असताना कालिया येण्याचा असताना त्या ठिकाणी कारण हाच डोहा असताना त्या ठिकाणी का निवडला? तर या डोहामध्ये सुद्धा एक महाराज असताना त्या ठिकाणी असताना कार्यभाग झालेला होता. या डोहावर ते गरुड महाराज असताना त्या ठिकाणी येत नव्हता, म्हणून असताना हा कालिया महाराज असताना इथं आला. महाराज त्या ठिकाणी काय झालं म्हणतात, हा डोहा असताना गोकुळचा यमुनेचा डोहा असताना मोठा होता. इथं असताना बरेचसे मासे असताना त्या ठिकाणी होते. आणि ते मासे खाण्यासाठी गरुड महाराज असताना त्या ठिकाणी नित्य नेमानं रोजची रोज महाराज असताना गरुडाने त्या डोहापाशी असताना याचं. आणि सौरभ नावाचे असताना एक ऋषी महाराज असताना या डोहाला खेटून असताना तपश्चर्या महाराज असताना करत होते. आणि गरुड असताना जवळच एका असताना कळंबावर ते बसायचा. आणि दिन रजनी या असताना डोहामधले मासे महाराज असताना धरून त्या ठिकाणी असताना खायचा.
कोणताच मासा असताना त्या ठिकाणी वर आला की हा असणारा गरुड ठेवत नव्हता म्हणतात. मसे अवघे मिळून सभरीस गेले शरण म्हणती तू साधू येथे असोन आम्हाला गुण गरुड मारी. हो, मग अशा रीतीनं गरुडानं मारत असताना पोट भरलं तरी उगच असताना त्या ठिकाणी मासे मारायचे, खाचे पोटभर पुन्हा मारून टाकायचे. मग मारत असताना या माशानं काय केलं, शरभ ऋषी मारत असताना त्या ठिकाणी तपश्चर्या करत होते ना, त्यांच्यापाशी असताना हे मासे मारत असताना शरण गेले आणि त्या ऋषीला म्हणले, ऋषीश्वरा तुम्ही असताना तपस्वी त्या ठिकाणी आहात, संत असताना आहात, साधू असताना तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि तुम्ही या डोहाजवळ असताना गरुड आम्हाला असताना त्या ठिकाणी त्रास देतो, आमचा असताना भक्षण मारत असताना त्या ठिकाणी करतो ना, मग आमच्या असताना जीवाचं रक्षण असताना तुम्ही त्या ठिकाणी करा, असे मासे मारत असताना त्या ऋषीला असताना बोलू लागले. मग मत्स्य कैवारे वदे सौभर येथीच्या जीवना स्पर्शता खगेंद्र तत्काळ मृत्यू पावेल साचार ऐकोनी मत्स्य सर्वतोषले. हो, महाराज असताना मग माशाचं गाराणं असताना ऋषीनं असताना त्या ठिकाणी ऐकलं आणि माशाच्या कैवर असतो महाराज असताना त्या ठिकाणी ऋषीनं काय केलं, या काल्याला असताना त्या ठिकाणी कोणाला, या असताना गरुडाला असताना त्या ठिकाणी शाप दिला. म्हणाले जर आता इथून पुढे महाराज असताना या यमुनेच्या डोहाचं पाणी जर असतं त्या ठिकाणी या कोणाला, या गरुडाला जर महाराज असताना स्पर्श झाला तर गरुडाचा तात्काळ असताना देह त्या ठिकाणी जळून असताना त्या ठिकाणी जाईल, असा शाप गरुडाला असताना त्या ठिकाणी त्या ऋषीनं दिला म्हणतात. ते विष्णू बहने जाणून पुन्हा तेजिले ते स्थान त्या हृदयी कालिया म्हणून राहिला येऊन द्विजेंद्र भये. मग महाराज असताना असा शाप असताना त्या ऋषीनं कोणाला, गरुडाला असताना दिला. ही बातमी गरुडाला असताना त्या ठिकाणी कळाली, तेव्हा या हरीच्या असताना वाहनानं महाराज असताना ते स्थान असताना ते डोहा असताना तेव्हापासून तेजला त्या डोहाकडे असताना गरुड असताना जात नव्हता, म्हणून महाराज असताना ते तोच डोहा असताना त्या काल्यानं असताना निवडला. इथं गरुड असताना त्या ठिकाणी येणार नाही, मग मी इथं असताना त्या ठिकाणी राहतो. तेव्हापासून कालिया असताना या डोहामध्ये असताना निर्भयपणे असताना आपलं कुटुंब घेऊन राहत होता म्हणतात. असो ऐसा दुष्टही नेत्र उघडोनी जिकडे पाही वृक्ष वने जळती सर्वही पाषाणही उलती हो. महाराज असताना अशा यामुळं महाराज असताना इथं असताना हा कालिया राहिला आणि कालिया असताना राहू लागला आणि गपचूप महाराज असताना बसू लागला का. महाराज असताना त्या ठिकाणी जो काही आपला असताना महाराज गुण आहे तो गुण असताना दाखवू लागला. महाराज असताना त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये पाप होताना, मद असताना होताना महाराज कालियानं जर असताना एखाद्या पर्वताकडे जर महाराज असताना बघितलं तर त्याच्या अस्त्र शिखर अस्त्र पर्वताचे तुटून असताना त्या ठिकाणी पडत होते. अशा रीतीने हा कालिया महाराज असताना या यमुनेच्या डोहामध्ये राहत होता म्हणतात. एक कदंब वृक्ष राहिला वरकड वृक्षांचा सहार झाला तरी त्यावरी पूर्वी खगपती बैसला सुधारस घट नेता हो. महाराज असताना त्या ठिकाणी म्हणू लागले सर्व झाडं झुडूप असताना त्या डोहा पसले असणारे सर्व महाराज असताना जळून गेले. कोणतं झाड असताना राहिलं नव्हतं, फक्त एक झाड महाराज असताना कळंबाचं म्हणजेच वडाचं असताना त्या ठिकाणी हिरवगार असताना त्या ठिकाणी होतं. मोठमोठ्या फांद्या त्याला असताना होत्या, गार असणारी सावली होती आणि ते बी कशासाठी महाराज असताना राहिला होता, ज्यावेळेस असताना या सर्पाचं आणि गरुडाची महाराज असताना माता असताना त्या ठिकाणी शरत लावली होती ना, आणि गरुडानं काय केलं तर महाराज असताना त्या ठिकाणी आपल्या सावत्र आईची इच्छा असताना पूर्ण करण्यासाठी आपल्या असताना मातेला त्या असताना वचनातून मुक्त करण्यासाठी एकदा महाराज असताना माग त्या ठिकाणी काय झालं, तो असताना महाराज अमृताचा घट असताना त्या ठिकाणी आणला होता. सर्वांसंग युद्ध असताना केलं आणि आपल्या मातेला असताना मुक्त करण्यासाठी या गरुडांना असताना ते घट असताना त्या ठिकाणी आणला होता. आणलेला घट असताना घेऊन महाराज असताना अर्ध्या वाटेमध्ये असताना या झाडावरती, या कळंबाच्या झाडावरती असताना हा गरुड बसला होता. म्हणून महाराज असताना त्या प्रादुर्भावानं, त्या अमृताच्या प्रादुर्भावानं महाराज असताना फक्त एकच कळंबाचं झाड असताना तिथं हिरवं राहिलं होतं. बाकीचे सर्व झाडं महाराज असताना त्या ठिकाणी जळून राख महाराज असताना त्या ठिकाणी झाले होते म्हणतात. घट ठेविला होता फल मात्र तेने अमर झाला तरुवर या लागी
कालिया विषदुर्धर न जाळी त्या कदंबा. कोण आमचे ग्रंथकर्ते सांगतात की महाराज असा असताना तो घट असताना घेऊन गरुड असताना जात असताना उगं थोडा वेळ महाराज असताना त्या ठिकाणी बसला होता कळंबाच्या फांद्यावरती. उगं किंचित असताना बसला ना महाराज काही सेकंदाच्याच पावरनं असताना एवढं सामर्थ्य त्या असताना कळंबाच्या झाडामध्ये आलं की ह्या कालिया नागाच्या विषापासून असताना बाधा त्या असताना झाडाला कळंबाच्या महाराज असताना पाण्याला सुद्धा धक्का लागत नव्हता म्हणतात. सिंहावलोकने तत्वता श्रोते हो परिसा मागील कथा. यमुना तिरी जगत पित्याचा पिता उठवी प्रेते सकलही. हो मग महाराज असताना त्या ठिकाणी आमची श्रीधर स्वामी असताना म्हणतात महाराज कथा असताना जराशी इकडे गेली म्हणतात. मागेला असताना कथन सांगितलं ना पण आता सिंह अवलोकन असताना त्या ठिकाणी करा. महाराज सिंह अवलोकन असताना त्या ठिकाणी कशाला म्हणतात. प्रत्येकानं असताना सकाळी उठल्यानंतर किंवा असताना एखादा महिना 2 महिने 3 महिने गेले 1 वर्ष झालं एकदा तरी महाराज असताना जीवनामध्ये सिंह अवलोकन असताना करायला पाहिजे. महाराज या सिंह अवलोकनानं असताना काय होतं की महाराज आपण काय केलं मागून असताना काय केलं पुढे असताना त्या ठिकाणी काय करायचंय आणि आपण गेलो कुठं आपला प्रवास किती याचा असताना त्या ठिकाणी याला सिंह अवलोकन म्हणलं कशासाठी महाराज असताना त्या ठिकाणी तर काय म्हणतात एक असताना गुह आणि गुहेमध्ये सिंह असताना त्या ठिकाणी राहतो आणि सिंह राहतो ना ज्यावेळेस गुहेमधून सिंह असताना त्या ठिकाणी बाहेर शिकारीसाठी असताना जातो पुढं असताना जातो ना सिंह असताना पुढं जात असताना एका जागेवर ते थांबतो आणि मागं वळून असताना त्या ठिकाणी बघतो की आपण गुहेपासून किती असताना दूर त्या ठिकाणी आलो. आपल्या जर जीवावरती महाराज जर काही असताना त्या ठिकाणी महाराज असताना विघ्न आलं तर गुहा असताना किती आपल्यापासून लांब आहे याचं असताना अवलोकन करतो. त्याला सिंह अवलोकन महाराज असताना करतात आणि हे सिंह अवलोकन प्रत्येकाने असताना महाराज केलं पाहिजे. माझा जन्म होऊन किती वर्ष असताना त्या ठिकाणी झाले मला असताना त्या ठिकाणी आतापर्यंत मी असताना काय केलं आणि पुढे असताना मला महाराज असताना त्या ठिकाणी किती वर्ष असताना आयुष्य माहित असताना त्या ठिकाणी नाहीये. मग पुढचा काळ मी असताना कसा घालायचा कशा रीतीने असताना वागायचं याचं सिंह अवलोकन असताना त्या ठिकाणी करावं लागतं. तेच करा म्हणतात की मागा असताना त्या ठिकाणी काय झालं कोणती असताना कथा चालू होते. श्रीकृष्णानं असताना आपल्या कृपा दृष्टीने महाराज असताना सर्व गोपाळ त्या ठिकाणी असताना उठवले म्हणतात. मनात इच्छी स्कंद तात मित्र हा काढावा येतो निया मित्र. म्हणून कदंबावरी श्रीधर चढे साचार ते धवा. मग महाराज असताना त्या ठिकाणी बोलले असा असताना त्या कोणाचा ब्रह्मदेवाचा जनिता असताना असा विचार केला हा असणारा जास्त दिवस यमुनेच्या डोहामध्ये आता ढोला जमत नाही याला काढावा लागतो असा विचार केला आणि कळंबाच्या असताना झाडावरती महाराज असताना चढले आणि पुढे काय केलं म्हणतात. उदया जलावरी सहस्त्र कर तैसा दिसे श्रीराब्धिजावर की ऐरावतारूढ सहस्त्र नेत्र त्रिभुवनेश्वर तैसा दिसे. महाराज असताना त्या ठिकाणी ज्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा असताना कळंबाच्या झाडावरती असताना त्या ठिकाणी चढू लागले ना तेव्हा असताना कसं स्वरूप भगवंताचं दिसू लागलं म्हणतात की महाराज उगवता असताना सूर्य महाराज असताना अरुणाच्या असताना रथावरती महाराज असताना बसल्यानंतर असताना कसा दिसतो किंवा असताना महाराज कोणता असताना त्या ठिकाणी ऐरावत हत्ती असताना त्या ठिकाणी या ऐरावत हत्तीवरती महाराज असताना त्या ठिकाणी इंद्र बसल्यानंतर असताना कसा दिसतो तशी असताना ही बालमूर्ती असताना कृष्णाची असताना सुशोभित महाराज असताना दिसू लागली म्हणतात. तो वैकुंठीचा सुकुमार श्याम सुंदर आनंद कुमार कदंबावरी श्रीधर दिनोद्वार शोभतसे. महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की असा असताना तो क्षीरसागरीचा असताना महाराज असताना त्या ठिकाणी नंदाचा असताना नंदन यशोदेचा असताना हृदय महाराज असताना त्या ठिकाणी आणि त्या कळंबाच्या झाडावरती महाराज असताना चढले म्हणतात. कालिया मर्दन आरंभिले जेव्हा 6 वर्षाची मूर्ती तेव्हा वधने कमला धवा गोप सर्व विलोकिती. महाराज असताना त्या ठिकाणी ज्यावेळेस भगवंताने कालिया मर्दन असताना त्या ठिकाणी करायचं मनामध्ये विचार ज्या महाराज असताना वेळेस केला ना त्यावेळेस असताना त्या ठिकाणी
ठिकाणी होतो म्हणतात. आणि अशा रीतीने असतं त्या भगवंताची मूर्ती असतं, भगवंताची मूर्ती वर असतं त्या ठिकाणी कळंबावरती गेली, खालून असतं गोपाळ महाराज असतं बघत होते म्हणतात. परम सुवास पीत वसन दृढ कशिने स्वकरे करुण सुरंग पदर खोऊन मुक्त माळा सावरिल्या. हो भगवंतानं असतं काय केलं, त्या कळंबाच्या असतं झाडावरती गेले, त्या डोहावर असतानाची काही फांदी गेली होती त्या फांदीवरती असतं त्या ठिकाणी गेले, आपला पितांबर असतं त्या ठिकाणी सावरला. एक असतं त्या ठिकाणी काय म्हणतात महाराज असतं त्या ठिकाणी महाराज असतं त्या ठिकाणी उपरणं आपण असतं त्या ठिकाणी म्हणतो ते उपरणं असतं सावरलं, कबराला असतं गच्च बांधलं, वेणू असतं खावला, ज्या काय माळा गळ्यामधील होत्या ना त्या असतं त्या ठिकाणी व्यवस्थित असतं भगवंतानं केले म्हणतात. कटी सूत्र सरसाविले कर्णी रुळती दिव्य कुंडले आकर्ण पर्यंत नेत्रोत्पले मुख विखासले सुहास्य. महाराज असतं त्या ठिकाणी या भगवंतानं काय केलं, महाराज असतं आपल्या गळ्यामधील माळा असतं व्यवस्थित केल्या, जे काय महाराज असतं हातामधील असतं दागिने होते ते असतं त्या ठिकाणी सावरले महाराज. आपण असतं त्या ठिकाणी म्हणतो ना महाराज असतं सर्व सिद्ध भगवान कृष्ण परमात्मा असतं त्या काल्याचं असतं वर्णन करण्यासाठी त्या कळंबाच्या असतं खांद्यावरती जाऊ लागले म्हणतात. सुनील रसे ओतिले अखंड तैसे आजानुबाहु दंड ते बळे वाजवणे प्रचंड हाक फोडिली ते धवा. आणि अशा रीतीने भगवंताने असतं काय केलं महाराज, सर्व असतं त्या ठिकाणी तयारी असतं केली. सुजान असतं त्या ठिकाणी बाहू महाराज असतं त्या भगवंताचे असतं होते ना, अशा रीतीने सावध होऊन असतं भगवंताने काय केलं महाराज त्या कळंबाच्या झाडावरून असतं त्या काल्याच्या ज्या डोहामध्ये कालिया राहत होता ना त्या डोहामध्ये असतं उडी मारण्यासाठी भगवंत असतं सज्ज झाले म्हणतात. तो वैकुंठीचा वेल्हाड सुकुमार तनूत माल नीळ उडी घातली तत्काळ गोप सकळ पाहती. महाराज असतं त्या ठिकाणी सांगतात काय बोलणारे महाराज असतं अशा रीतीने असतं तो असताना क्षीरसागराचा असता तमालनील सुकुमार रूप असतं त्या ठिकाणी बालकृष्णाचं असतं त्या ठिकाणी या गोकुळामध्ये असतं धरून असं एवढं सुंदर असतं 6 वर्षाची मूर्ती आणि त्या काल्याला असतं दंड देण्यासाठी असतं कुठेही त्या यमुनीच्या डोहामध्ये उडी मारत असतं मारली म्हणतात. उडी सरसे जीवन त्या वेळे शतधनुष्य उंच गेले कल्होळ तिरास आदळले विष निराचे ते धवा. हो महाराज असतं त्या ठिकाणी मग अशी भगवंतांना असतं उडी मारत असतं त्या कळंबाच्या हंटीवरून महाराज असतं खाली असतं त्या ठिकाणी मारली. पाणी असतं 7 धनुष्य उंच महाराज असतं उचंबळलं, जे काही त्या काल्याचं विष महाराज असतं पाण्यावरती पसरलं होतं ना ते सुद्धा महाराज असतं वरती असतं आलं म्हणतात. परम अद्भुत केले गोपाळे आदिती सूत सकळ धावले विमानारूढ पाहू लागले अद्भुत कर्तव्य हरीचे. महाराज असतं त्या ठिकाणी भगवंतानं त्या यमुनेच्या डोहामध्ये उडी मारली की महाराज असतं त्या ठिकाणी स्वर्गामधील असतं जे आदिती आहे तिचे असतं सर्व मुलं महाराज असतं त्या ठिकाणी म्हणले कृष्णानं गोकुळामध्ये असतं कालियाला त्या डोहामध्ये उडी मारली. आणि जे काय भगवंत चरित्र करणार ना लीला करणार ना ते सर्व पाण्यासाठी असतं 33 कोटी देव महाराज असतं आपले आपले वाहन घेऊन त्या डोहापाशी आले म्हणतात. मरणानी सहित मदन दहन शची सहित सहस्र नयन सावित्री सहित कमलासन कौतुक पाहो धाविनले. सावित्रीला घेऊन ब्रह्मदेव असतं त्या ठिकाणी आले, पार्वतीला घेऊन असतं महादेव महाराज असतं त्या ठिकाणी आले, शचीला घेऊन असतं त्या ठिकाणी इंद्र महाराज असतं त्या ठिकाणी आला. असे सर्व देव असतं आपापल्या पत्नीला घेऊन महाराज असतं त्या ठिकाणी कुठं या असतं डोहावरती येऊ लागले म्हणतात. मित्र कन्या जीवनी जगत जीवन भुजदंड आपळी क्रोधायमान परम दारुण घोष ऐकून धावे दुर्जन महाराज त्या ठिकाणी या भगवंतानं असतं काय केलं या असतं काल्याला असतं मारण्यासाठी दमाना असतं डोहामध्ये उडी मारली का मोठ्यानं असतं उडी मारत असतं त्या ठिकाणी मारली, आरुळी असतं त्या ठिकाणी ठोकली आणि पुन्हा भूदंड असतं आपले मारत असतं त्या ठिकाणी थोपटले. ती कृष्णमूर्ती असतं खाली असतं जाऊन ही काल्यानं मारत असतं त्या ठिकाणी पाहिली आणि काल्याला पण मारत असतं त्या ठिकाणी राग असतं त्या ठिकाणी आला
म्हणतात. महाकपटी सर्प काळा शतफणा ताठरा विशाळा धुधुकार सरशा ज्वाळा महाकराळा उठती महाराज पै अस्त्र हा काली अस्त्र दुष्ट होता, काळा अस्त्र त्या ठिकाणी होता, मोठमोठे अस्त्र फणा याचे अस्त्र होत्यांना आपल्या फणानं मारणास्त्र गराळे अस्त्र त्या ठिकाणी टाकू लागला. कृष्णाला मारण्यासाठी कृष्णाच्या अंगावरती अस्त्र त्या ठिकाणी जाऊ लागला म्हणतात. नेत्री देखिला जगन्मोहन माया चक्र चालक शुद्ध चैतन्य जे मीन केतनारीचे देवतार्चन सनकाधिक ध्याती जया. महाराज कोणता अस्त्र भगवंत त्याने बघितला. महाराज अस्त्र जो अस्त्र मीन केते ज्याला अस्त्र त्या ठिकाणी महाराज श्रंगी भंगी अस्त्र त्या ठिकाणी बसतात. जे अस्त्र त्या ठिकाणी त्या अस्त्र ऋषीश्वरांचा अस्त्र कंडरत्न तो भगवंत अस्त्र त्या ठिकाणी तो क्षीरसागरीचा अस्त्र शेषशाही अस्त्र भगवंत या अस्त्राला कोणी कार्यानं बघितला म्हणतात. सनकादिकांच्या हृदय संपुटी जे का पहुडे मूर्ती गोमटी पद्मोद्भवाने धुर्जटी वाहती भुकुटी आज्ञा ज्याची. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात की कोणता अस्त्र भगवंत महाराज अस्त्र त्या ठिकाणी जे काही महाराज अस्त्र ऋषीश्वर या ऋषीश्वरानं अस्त्र त्या ठिकाणी ज्या भगवंताची मूर्ती आपल्या अस्त्र हृदयामध्ये अस्त्र स्थापन केली त्या मूर्तीची पूजा अस्त्र करतात ना. कोणता महाराज अस्त्र त्या ठिकाणी तो अस्त्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोण ब्रह्मदेव महाराज अस्त्र ज्या ब्रह्मदेव अस्त्र भगवंताची आज्ञा अस्त्र पाळून सर्व आपलं कार्य अस्त्र त्या ठिकाणी करतो ना तो अस्त्र त्या ठिकाणी श्री हरी अस्त्र श्री कृष्ण अस्त्र कार्यानास्त्र बघितला म्हणतात. असो ऐसिया मुरमर्दना राजीव नेत्रा सुपर्ण वहना कालिया देखोनी वज्रभूषणा धावोनी डंकी वर्मस्तरी. महाराज अस्त्र त्या ठिकाणी मग अशी बालकृष्णाची असणारी मूर्ती महाराज अस्त्र कोणी बघितली. या अस्त्र कालियानं बघितली. कालियाला अस्त्र राग महाराज अस्त्र त्या ठिकाणी आला. आपल्या मोठमोठ्या फणा अस्त्र त्या ठिकाणी उभ्या केल्या आणि कृष्णाचं वर्मस्थान अस्त्र बघून हा अस्त्र कालिया चावा महाराज अस्त्र त्या ठिकाणी कृष्णाला घेऊ लागला. दंश करुणी स्थळी स्थळी वेढे घालोनी मूर्ती साव आवळी सचितानंद तनु सावळी आच्छादिनी काळ सर्पे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणतात की या भगवंताला अस्त्र वर्मस्थानावर ते चावा महाराज अस्त्र हा काली अस्त्र त्या ठिकाणी घेऊ लागला. पुन्हा भगवंताच्या मूर्तीला अस्त्र वेटाळा पिटाळा अस्त्र महाराज या कार्यानं अस्त्र त्या ठिकाणी घातला म्हणतात. जो द्विज जनमानस मराळा अनंत कल्याण दायक घननिरा जो पुराण पुरुष भक्त वत्सल सर्पे सकळ आवळीला. महाराज या अस्त्र कार्याने काय केलं त्या श्रीकृष्णाला अस्त्र वेटाळा पिटाळा अस्त्र घातला. कोण्या श्रीकृष्णाला ज्या अस्त्र श्रीकृष्णाचं ध्यान अस्त्र ऋषी अस्त्र करतात संकादिक अस्त्र करतात ज्याची महाराज अस्त्र रात्र महाराज अस्त्र भक्त अस्त्र पूजा करतात. जो अस्त्र भक्ताचा हृदय असते जो भक्तासाठी कृपाळू आहे भक्तासाठी अस्त्र अवतार घेतो भक्ताच्या घरी अस्त्र काम करतो ना त्या भगवंताला अस्त्र या कार्यानं महाराज अस्त्र वेटाळा पिटाळा घातला म्हणतात. राहुने ग्रासिला वासर मनी केतू रमा बंधुसी झाकी गगनी की ईश्वरासी माया वेष्टोनी आपुली करणी दावित. महाराज अस्त्र कशा रीतीने कार्य केलं म्हणतात. ज्या प्रकारे राहून अस्त्र चंद्राला महाराज अस्त्र त्या ठिकाणी आडवावं किंवा अस्त्र ग्रहण महाराज अस्त्र लावावं आणि केतून महाराज अस्त्र सूर्याला अस्त्र त्या ठिकाणी ग्रहण लावावं ना तसा अस्त्र झाकळून महाराज अस्त्र कृष्ण या अस्त्र कोणी टाकला म्हणतात. तर महाराज अस्त्र या काल्याने टाकला. कशा रीतीने अस्त्र या काल्याने अस्त्र कृष्ण महाराज अस्त्र व्यापून टाकला. तर महाराज अस्त्र त्या ठिकाणी क्षीरसागरामध्ये भगवंताला अस्त्र पाय चोपी चोपी झोपी अस्त्र घालायचं आणि या आपल्या पायाचं अस्त्र आवडून जगावरती अस्त्र त्या ठिकाणी टाकायचं ना तसं कार्य महाराज अस्त्र या काल्याने महाराज अस्त्र श्रीकृष्णाला अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र त्या ठिकाणी अडकून टाकलं म्हणतात. व्यापून अस्त्र टाकलं म्हणतात. की पूर्वी दशरथात्मजासी पाक शासन शत्रु बांधी नागपासी तैसे कालियाने जगद्वंद्यासी वेढे घालुनी आवळिले. की म्हणला
झाले महाराज असताना आमचे श्रीधर स्वामी सांगतात की तशा रीतीनं अस्त्र या काल्यानं श्रीकृष्णाला अस्त्र व्यापून टाकलं किंवा अस्त्र माग महाराज अस्त्र काय केलं त्या रावणाचा कैवार घेऊन अस्त्र त्या ठिकाणी इंद्रजिताने महाराजास्त्र त्या ठिकाणी काय केलं आमच्या अस्त्र राम आणि कृष्णाला महाराजास्त्र त्या ठिकाणी सर्प अस्त्र महाराजास्त्र त्या ठिकाणी सोडलं आणि सर्प बंधनामध्ये ज्या प्रकारे अस्त्र प्रभू रामचंद्राला अस्त्र बांधलं ना तसं अस्त्र त्या ठिकाणी या काल्यानं महाराजास्त्र श्रीकृष्णाला बांधलं म्हणतात. भुजंगे वेष्टिला परम पुरुष न हाले न बोले ऋषिकेश लीलावतारी जगन्निवास लीला भक्तासा दावितसे. हो महाराजास्त्र त्या ठिकाणी म्हणतात ज्यावेळेस अस्त्र वेटाळा पिटाळा श्रीकृष्णाला अस्त्र या काल्यानं अस्त्र घातला ना तेव्हा अस्त्र भगवंत हालतही नव्हते डुलतही महाराजास्त्र त्या ठिकाणी नव्हते. का महाराजास्त्र डुलत नव्हते हालत नव्हते म्हणतात हा जगन्निवासी अस्त्र श्रीकृष्ण आपल्या अस्त्र भक्ताला महाराजास्त्र आपली लीला दाखवण्यासाठी महाराजास्त्र गपचूप अस्त्र बसले. त्या भक्ताला अस्त्र त्या ठिकाणी आपलं कार्यास्त्र कसं आहे हा पराक्रमास्त्र कसा आहे भगवंताची लीला कशी आहे ही पाहण्यासाठी अस्त्र त्या ठिकाणी स्तब्ध महाराजास्त्र कृष्ण राहिले म्हणतात. ऐसा देखता श्रीपती गोप गाई तिरी पाहती महाक्रोशे हांक देती हृदय पिटिती धबधबा. महाराजास्त्र अशा रीतीनं अस्त्र काय झालं म्हणले अशा रीतीनं अस्त्र कार्यानं भगवंताला व्यापून अस्त्र टाकलं वेटाळा पिटाळा अस्त्र घातला भगवंत हालत नव्हते आणि महाराजास्त्र बाहेर या डोहाच्या बाहेर अस्त्र गाई वासरा अस्त्र गोपाळ अस्त्र होते आणि बाहेर अस्त्र त्या ठिकाणी हंबरडा महाराजास्त्र त्या ठिकाणी गायीनं अस्त्र फोडला वासरानं अस्त्र त्या ठिकाणी फोडला जे काही गोपाळ होते ना ते सुद्धा महाराजास्त्र त्या ठिकाणी आक्रोश करू लागले आपली छाती महाराजास्त्र त्या ठिकाणी पिटू लागले म्हणतात. गगनी पाहती निर्जर देवलना देखती समग्र त्यांच्या नेत्री वाहे नीर शोका पार ज्यांची तया. महाराजास्त्र हे कार्यास्त्र यमुनेच्या डोहामध्ये कृष्णास्त्र पडले कृष्णाला वेटाळा पिटाळा या अस्त्र कार्याने घातला पण डोहाच्या बाहेर महाराजास्त्र गोकुळामध्ये अस्त्र लोकांना अपशकुन अस्त्र त्या ठिकाणी वाटू लागले. शुभ्र महाराजास्त्र त्या ठिकाणी फिकट अस्त्र वातावरण अस्त्र त्या ठिकाणी झालं गाई आंबरटा अस्त्र त्या ठिकाणी फोडू लागले. महाराज वारा अस्त्र सोसाट्याचं अस्त्र सुटलं म्हणतात धुळीचे कण अस्त्र त्या ठिकाणी उठू लागले. महाराज काहीच अस्त्र कोणाच्या घरी दुःख नाही काहीच नाही तरी सुद्धा ऑटोमॅटिक अस्त्र त्या गोकुळच्या लोकांच्या अस्त्र डोळ्यामधून महाराजास्त्र अश्रू त्या ठिकाणी येत होते खंड महाराजास्त्र दाटून अस्त्र सर्वांचा त्या ठिकाणी येत होता म्हणतात. तटस्थ पाहती नयनी भुजंगे वेष्टीला चक्र पाणी त्या दुखे करुणी धारणी ऊन पाहे ते दवा. काय झालं महाराजास्त्र त्या भुजंगानं त्या काल्यानं अस्त्र श्रीकृष्णाला अस्त्र त्या ठिकाणी वेटाळा पिटाळा अस्त्र त्या ठिकाणी घातला. ती मूर्ती अस्त्र या धरणीने अस्त्र त्या ठिकाणी पाहिले डोळ्यामधून धरणीच्या सुद्धा अस्त्र अश्रू महाराजास्त्र त्या ठिकाणी वाहत होते. सर्व गोकुळ अस्त्र त्या ठिकाणी डगमग महाराजास्त्र त्या ठिकाणी करू लागलं. अशी स्थिती महाराजास्त्र धरणीची सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी झाली म्हणतात. हा यमुने झाला व्रतांत गोकुळी काया वर्तनी मात दुचने पर माद्भुत जानवती लोकांते. महाराजास्त्र त्या ठिकाणी श्रीधर स्वामी अस्त्र सांगतात हा वृत्तांत अस्त्र कुठं झाला यमुनेच्या डोहापाशी अस्त्र त्या ठिकाणी झाला म्हणतात. कोणालाच काही अस्त्र गोकुळामध्ये माहित अस्त्र त्या ठिकाणी होतं पण